बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली। प्रशांत कोरटकरला आज बरोबर 7:53 तेलंगणामधून ताब्यात घेतलेल्या कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी फरार असलेल्या नागपूरच्या कोरटकरच्या मुसक्यावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलंय। आज त्याला सकाळी तेलंगणामधून कोल्हापूरमध्ये 7:53 आणण्यात आलं। यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे। 25 फेब्रुवारीपासून म्हणजे जवळपास गेल्या महिनाभरापासून कोरटकर हा फरार होता। पोलिसांना सतत गुंगारा देत होता। महिनाभरानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलंय। कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरचा अटकपूर्व जामीन हा फेटाळलाय। त्यानंतर सोमवारी मुंबई हायकोर्टानं देखील त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। कोल्हापूर न्यायालयात जामिनाकरता अर्ज केल्यानंतर कोरटकर फरार होता। एक महिन्यानंतर खरं तर हे यश म्हणायचं नाही आहे, कारण छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा, जिजाऊंची बदनामी करणारा महिनाभर पोलिसांना प्रशासनाला सापडत नाही, हे खरोखर दुर्दैव आहे। त्याचं स्वागत हे कोल्हापुरी पायतानानंच करायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे। आता जरी पोलीस प्रशासनानं त्याला जरी इथं आणला असला तरी योग्य वेळी आम्ही आमच्या पद्धतीनं त्याचं नक्कीच स्वागत करू। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? बरोबर 7:53 कोरटकरला कोल्हापूर जुना राजवाडा या पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेले आहे। तासभर होऊन गेलाय जवळपास। या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करता सुद्धा कोरटकरला आज घेऊन नेलं जाईल, तर कोर्टात सुद्धा हजर केलं जाईल। काय घडतंय नेमकं पोलीस ठाण्यामध्ये? खरं पाहिलं तर लागवी साधारणतः 7:53 प्रशांत कोरटकर याला घेऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आहे ते जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेलं आहे। गेल्या तासाभरापासून अटकेची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मात्र पोलीस ठाण्याच्या बाहेर आता शिवप्रेमी जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे, कारण प्रशांत कोरटकर यानं छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि कोल्हापुरी पायतान दाखवू असं प्रशांत कोरटकरला इशारा दिला होता। आणि आता हे शिवप्रेमी जे आहेत ते आता या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपल्यासोबत काही बोलण्यासाठी शिवप्रेमी आहेत। काय सांगाल? खरं तर तुम्ही या ठिकाणी दाखल झालाय, पोलीस तुम्हाला आज सोडत नाहीयेत, आता नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, पोलीस त्यांचं काम करत असतील ते करू द्यात, त्याबद्दल विषय नाही। आज कोल्हापूर पोलिसांचं खऱ्या अर्थानं स्वागत का तर हा हरामखोर कोरटकर महिनाभर झाला आम्हाला तंगवतोय, म्हणजे याला बळ नागपूरमधनं मिळते। नागपूरमधल्या काही बागेतनं जर याला बळ मिळत असेल तर किती वेळा तुम्ही त्याला मदत करणार आहात, म्हणजे त्याला पुरस्कार देणार का? राहुल सोलापूरकरला सल्लागार पुरस्कार म्हणून दिला, संभाजी महाराजांवर लिखाण करणारा पूर्वीचा माफीवीर वगैरे यांनी त्यांना तुम्ही पुरस्कार दिला। आता म्हणजे ह्याला पुढे पुरस्कार द्यायचा, लक्षात घ्या याला पुरस्कार कोल्हापुरातनं मिळणार आहे, कोल्हापूरच्या पायतानांना लक्षात। खरं तर प्रशांत कोरटकरला वारंवार तुम्ही चिल्लर असं म्हणत होता, आता देखील तुम्ही या ठिकाणी आलेला आहात। आता प्रशांत कोरटकरला अटक झाली आहे, शिवाय काही सोशल मीडियात पोस्ट फिरतायत की त्याला पायतान दाखवणार, काय आता असणारी रणनीती? ती पोस्ट मीच केलेली आहे, कारण कोल्हापूरकर जर काय चांगलं काही घडलं तर 100% डोक्यावर घेतात, पण असा आगाऊपणा जर का कोणी केला तर त्याला पायतानाचा हिसका दाखवल्याशिवाय कोल्हापूरकर हे गपस्वस्थ बसणार नाहीत। त्याला कितीही पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। शाहिस्तेखानाला घुसून कशा पद्धतीनं त्याची बोटं छाटली होती हे आमच्या रक्तात आहे। त्यामुळे काय जो हिसका दाखवायचा आहे ना तो आम्ही त्याला 100% दाखवणारच। खरं तर पहिल्यापासून प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन मोठं उभं केलं होतं, विशेषतः जो इंद्रजीत सावंत यांना जो तुम्ही सुरक्षा पुरवलेली होती तुम्ही देखील त्यामध्ये होता। आता प्रशांत कोरटकरला अटक झालेली आहे, तुम्ही इथं शिवप्रेमी म्हणून जमलेला आहात, काय सांगाल? सगळ्यात पहिली भावना म्हणजे आम्ही प्रशांत कोरटकरच्या विरोधात नाही। पहिली एक सगळ्यात महत्त्वाची भावना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वतःच्या ती काही जे कुचक्या बुद्धीतनं जे काही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली त्या बुद्धीच्या आणि त्या घाणेरड्या विचाराच्या आम्ही विरोधात आहोत। आज ज्या पद्धतीनं त्याला अटक झाली आहे, मुख्यमंत्र्यांना मी आवर्जून सांगतो, मी काय म्हणताय की प्रशांत कोरट चिल्लर आहे, अवमती चिल्लर खिशातनं घेऊन का तुम्ही इतके दिवस फिरत होता? काल एका राज्यातल्या दुसऱ्या एका नेत्याविषयी वाक्य वापरल्यानंतर जर तुम्ही ऑफिस फोडताय, बुलडोजर चावला, तर मग प्रशांत कोरटच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज तुमची भूमिका काय आहे तुम्ही खऱ्या अर्थानं महाराजांना जाणून द्यायला पाहिजे।
खरं पाहिलं तर लागवी हे सगळे कार्यकर्ते आहेत ते हळूहळू या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. मात्र पोलिसांचा या संपूर्ण परिसराला बंदोबस्त आहे अगदी. आणि हाच जो बंदोबस्त आहे त्यानंतर आता हे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे. मात्र हे शिवप्रेमी कोणत्याही परिस्थितीत प्रशांत कोरोटकर याला कोल्हापुरी पैतान दाखवणार असा इशारा या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लागवी. अगदी निश्चित. सतेज तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.